तुम्ही कुठून आला आहात आणि कशा पद्धतीने एकंदरीत या परिसर आतमध्ये तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसलात, मागणी काय? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. आज जर दादांच्या मागे जर खंबीर नेतृत्व असेल तर वहिनींचं आज सगळे महाराष्ट्र बघतंय. पण एका महिलेला आज संविधान आपण संविधानचे रक्षक आहोत. महिलेची अशी म्हणजे कोणत्या भाषेत हे करतात, महिलांविषयी किती आदर आहे त्यांना दिसतंय. काँग्रेसला महिलांविषयी किती आदर आहे हे या त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या भूमिकेतून दिसतं. अशा पद्धतीचं मत या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड आक्रमक झालेले हे सगळे पदाधिकारी आहेत, हे काँग्रेसच्या तन्नाऊस येथील या कार्यालयामध्ये घुसलेले आहेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला हर्षवर्धन सकपाळ, अरे आंधी नहीं तूफान है. हर्षवर्धन सकपाळ माफी मांगो. हर्षवर्धन सकपाळ माफी मांगो. हर्षवर्धन सकपाळ माफी मांगो. हे प्रचंड आक्रमक असे सगळे हे पदाधिकारी या परिसरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशा पद्धतीची भूमिका आहे ही या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी सूरज चव्हाण हे सुद्धा आहेत. सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे पदाधिकारी आहेत, ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसल्याचं पाहायला मिळतंय आणि हा सगळा जो राडा आहे हा काँग्रेसचं तन्नाऊस येथील जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये सुरू आहे. या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी या परिसरामध्ये केलं जात असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सुनेत्रा पवार यांच्याविषयी महिला पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशा